नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 आहे, ज्यामध्ये आपण जीएमसी सोलापूर पदभरती 2025 मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून जेवढे काही PYQ बेस व त्यासोबतच अतिसंभव प्रश्नांची मित्रांनो आपण संभव सिरीज आजपासून सुरू केलेली आहे, ज्याचाच आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 1 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण संपूर्ण काही तुमच्या गट ड च्या पदाकरता परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण याद्वारे पाहणार आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंत जेवढे काही आपले जीएमसीचे जे काही विविध जीएमसी पेपर झालेले आहेत त्या पेपर्सला अनुसरून मित्रांनो हा संपूर्ण काही आपला पॅटर्न असणार आहे। कारण का जेवढे काही आता ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर नांदेड जीएमसी असेल, पुणे असेल, तर असे जे काही जीएमसीचे आपले रिसेंटली पेपर झालेले आहेत त्यांना ॲनालिसिस करून मित्रांनो आपण सोलापूर सोडे या पेपर बनवलेला आहे आणि तुम्हाला 100% सांगतो की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असतील। त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो फटाफट तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जीएमसी सोलापूरचे सर्व काही अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळतील। आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही यासाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल तर ऑनलाईन अर्ज ऑलरेडी सुरू झालेला आहे, याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला मिळून जाईल। तिथून फटाफट मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकता। फक्त पात्रता जी आहे जी की 10वी पासवर ठेवण्यात आलेली आहे, तर 10वी पास असाल तर फटाफट यासाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो। तर यानंतर पाहू आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा की शासकीय महाविद्यालय सोलापूरची स्थापना जी आहे थोडक्यामध्ये कधी झाली। तर जे जीएमसी सोलापूर त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो, तर या शासकीय महाविद्यालयाची जी स्थापना आहे ती कोणत्या साली झालेली आहे। तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब 1963 साली। तर 1963 ला जे थोडक्यामध्ये शासकीय महाविद्यालय सोलापूरची थोडक्यामध्ये स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 2 काय म्हणतो पहा की या महाविद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे, म्हणजेच कोणी तर या जीएमसी सोलापूर जे आहे त्याचं जे आहे महाविद्यालयाची या स्थापना कोणी केलेली आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की डॉक्टर विष्णू गणेश वंशपायन यांनी जे थोडक्यामध्ये या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे, म्हणून यांच्या नावानंच हे जे थोडक्यामध्ये महाविद्यालय आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर हा जीएमसी सोलापूरचा अतिशय बेसिक क्वेश्चन्स आहे आणि तुमची परीक्षा 10th लेवलच्या मानाने होणारे असेल, त्यामुळे तुम्हाला त्या लेवलमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये पाहायला मिळणारे असतील, म्हणजे की जास्त पण टफ नाही आणि जास्त पण इझी नाही, म्हणजे की एकदम मॉडरेट टाईपमध्ये तुम्हाला जे आहे प्रश्नांचं स्वरूप त्या ठिकाणी पाहायला मिळणारा असेल। जर तुम्हाला ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल त्यासाठी देखील मी तुम्हाला समोर मार्गदर्शन केलेलं आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असा आहे आपला, MBBS अभ्यासक्रमासाठी MCI मान्यता या महाविद्यालयाला कोणत्या वर्षी मिळाली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 1974 साली जे आहे MBBS अभ्यासक्रमासाठी MCI मान्यता जी की या महाविद्यालयाला मिळालेली आहे। कधी, जे की 1974 साली तर या महाविद्यालयाला। त्यानंतरचा पुढील आपला 4था प्रश्न असा आहे की जीएमसी सोलापूर महाविद्यालय कोणत्या रुग्णालयाशी संलग्न आहे। तर हे जे जीएमसी सोलापूरचं महाविद्यालय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय याच्याशी हे जे आहे थोडक्यामध्ये संलग्न आहे, म्हणून याचं उत्तर काय होणार आहे जे की पर्याय नंबर ब या प्रश्नाचं जे आहे अचूक आणि योग्य उत्तर होणार असेल। तर हे संपूर्ण जे आपण प्रश्न पाहत आहोत जे जीएमसी सोलापूरच्या बेसिक स्वरूपामधले प्रश्न आहेत, त्याच्या मिळते प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। कारण का कधी कधी आपल्याला बेसिक स्वरूपावर देखील प्रश्न जे आहे तो विचारला जातो मित्रांनो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 5वा असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे। तर महाराष्ट्रामधील सर्वात नक्षलग्रस्त जिल्हा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की गडचिरोली। हा जो आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जो की जिल्हा आहे, पर्याय नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न आपला 6वा, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते। तर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर हिवाळी अधिवेशन कुठं भरतं तर ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी नागपूर या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जे आहे थोडक्यामध्ये भरते। तर पर्याय नंबर सी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जीएमसी सोलापूरच्या कोणत्याही पदाकरता तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्हाला जर त्या परीक्षेमध्ये यशस्वी मार्गदर्शन पद्धतीने जर मित्रांनो तुम्हाला परीक्षा ही क्रॅक करायची असेल आणि त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनही आपला जो काही सोलापूर जीएमसाठी असलेला स्पेशली मित्रांनो क्रॅश कोर्स बॅच तुम्ही जॉईन
केला नसेल तर मित्रांनो वेळ वाया घालवता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑफिशियली आपल्या ॲपची लिंक मिळेल, तिथून मित्रांनो तुम्ही तो संपूर्ण काही आपला जो कोर्स आहे तो मित्रांनो जॉईन करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण त्यामध्ये 10 टेस्ट सिरीज मिळतील, त्यानंतर 10 टेस्ट सिरीज ऑनलाईन प्लस त्या तुम्हाला PDF दोन्ही स्वरूपाचे असणारे असतील आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ई-बुक देखील आपण इंटिग्रेटेड करून दिलेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला संपूर्ण काही सविस्तर व्हिडिओ कोर्सेस देखील त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो। त्यासोबतच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मागीलचे जेवढे काही GMCचे क्वेश्चन्स पेपर झालेले आहेत जे की परिपूर्ण TCS IPS घेतलेले तर ते संपूर्ण काही तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी सोडवायला मिळणार असतील, ज्यामुळे तुमची तयारी ही अचूक पद्धतीने व सटीक तयारी मित्रांनो त्या ठिकाणी होणारी असेल। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल किंवा आपली बॅच जॉईन केलं नसेल तर त्यांनी मित्रांनो लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आपल्या ॲपच्या लिंकवर क्लिक करा, तिथून मित्रांनो तुम्ही आपली जी आहे सोलापूर GMCची स्पेशली बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन करायला मात्र विसरू नका। आणि मित्रांनो बॅचची प्राइस देखील जर तुम्ही पाहिला तर हैराण होऊन जाल, कारण का त्या ठिकाणी अतिशय कमी आणि प्रत्येकाला मुबलक ठरलेली या प्रकारामध्ये फक्त आपण 330 रुपयामध्ये मित्रांनो ही बॅच जी आहे ठेवलेली आहे, जी की 499 ची बॅच आहे, परंतु आपण ती सध्या स्थितीमध्ये काही विद्यार्थ्यांकरता ही जी मित्रांनो आपण बॅच प्राइस ठेवलेली आहे। तर ज्यांना कोणाला ही मिळवायचं आहे, ज्यांना कोणाला घ्यायचं आहे तर वेळ खूप कमी आहे या प्राइससाठी, लगेच लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून मित्रांनो हा संपूर्ण काही GMC सोलापूरचा कोर्स तुम्ही एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो। त्यामध्ये परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम आपण हा कव्हर करून ठेवलेला आहे, तर चांगल्या उत्तम तयारीसाठी लगेच लगेच डाउनलोड करायला मात्र विसरू नका। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वाचा आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे की कोठे आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की नाशिक या ठिकाणी आहे। त्यानंतर प्रश्न 8वा आपला, नावाशेवा हे आधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नावाशेवा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 असा म्हणतो काय आहे की चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर चांदी कामासाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की हुपरी हे जे ठिकाण आहे जे की कोल्हापूर जिल्ह्यामधील चांदी कामासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की नागपूर या ठिकाणी जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विद्यापीठ आहे, पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला, महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जो की सर्वात शेवटचा जिल्हा देखील तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की पालघर हा जिल्हा आहे। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर नाही असं म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी जे की पंढरपूर हे जे आहे ते वसलेलं नाही। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 13वा असा आहे, समर्थ रामदास स्वामींचा समाधी कोठे आहे? तर समाधी या ठिकाणी त्यांची विचारलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की सज्जनगड या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये आहे। त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की सिंधुदुर्ग हा जिल्हा जो आहे महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे। त्यानंतर प्रश्न 15वा आपला, भंडारा जिल्ह्यात मॅग्नाईटची खाणी व मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी जे की तुमसूर या ठिकाणी जे आहे ते आहे कयाचा मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना। त्यानंतरचा आपला प्रश्न 16वा असा आहे पुढील, संत गोरोबा कुंभार यांची समाधी जे की ढोकी तेर येथे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे ढोकी तेर जे आहे जे की कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे, पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न 17वा असा आहे, महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की लोणार हे सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून हे ओळखलं जातं। त्यानंतर प्रश्न 18वा आपला, पित्तळखोर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की छत्रपती संभाजीनगर या थोडक्यामध्ये जिल्ह्यात आहे पित्तळखोर लेणी, म्हणून पर्याय नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तसे मित्रांनो आपल्या आजच्या भागमधले आपले टॉप 18 क्वेश्चन होते जे की आपण यामध्ये पाहिलेले आहेत। तर अशा प्रकारचे प्रश्न आपण आता इथून रेग्युलरली आपण संपूर्ण काय सब्जेक्टने हे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो। जर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची सर्वात प्रथम तर अपडेट हवे असेल तुम्ही आपल्या चॅनलला फटाफट
सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनाही या GMC सोलापूरच्या परीक्षेमध्ये प्रथम प्रयत्नामध्ये यश मिळवायचं आहे, ज्यांना एक्झाम क्रॅक करायचे आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करून घ्या. त्यातून तुम्ही संपूर्ण काही कोर्स आपला एनरोल करून घ्या, जो की सध्याला डिस्काउंट ऑफर प्राईजमध्ये चालू आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही पेपर सोडवायचे आहेत, ज्यामध्ये ऑनलाईनचे असतील, PDF असतील किंवा PYQ क्वेश्चन पेपर सिरीज असतील, ते संपूर्ण त्या ठिकाणी सॉल्व्ह करून मित्रांनो तुम्हाला उत्तम तयारीला लागायचं आहे. वाचण्यासाठी आपण त्या ठिकाणी तुम्हाला ई-बुक देखील इंटिग्रेट करून दिले आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक घेण्यास देखील अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करून व्हिडिओ मित्रांना शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.